नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो ई-के-वाय-सी संदर्भामध्ये आहे. आता आज या व्हिडिओमध्ये के-वाय-सी संदर्भात काय माहिती देणार आहे. बघा, मला समजतंय की तुमची के-वाय-सी झाली नाही. मला बऱ्याच लाडक्या बहिणी विनंती पण करत आहेत की ताई के-वाय-सी चालू करा, के-वाय-सी चालू करा. मी माझ्याकडून महिला बाल कल्याण विभागाला माहिती पाठवलेली आहे. मी माझ्याकडून महसूल विभागाला माहिती पाठवलेली आहे. मी काय माहिती पाठवली आहे ते सगळं मी त्यांना सांगितलंय ह्या ई-के-वाय-सी संदर्भामध्ये. तर बघा, आज जी माहिती देणार आहे ती अशी आहे की या योजनेच्या अंतर्गत 60 लाखापेक्षा जास्त महिलांची के-वाय-सी झाली नाही. आता मध्ये एक माहिती आली होती, मी तुम्हाला ती माहिती दिली होती. तुम्ही पाहिला का तो व्हिडिओ? नाही पाहिला, मला नाही माहिती. पण अशी माहिती आलेली आहे की योजनेच्या अंतर्गत यादी फायनल झालेली आहे. ज्या महिलांची के-वाय-सी झाली नाही त्यांना योजनेच्या वगळण्यात आलेला आहे योजनेमधून. म्हणजेच के-वाय-सी चालू होणार नाही. ह्याचा अर्थ असाच आहे, जर तुम्हाला योजनेतून वगळलंय म्हणजे के-वाय-सी चालू होणार नाही. पण या व्हिडिओच्या अंतर्गत मी परत एकदा सरकारला विनंती करत आहे की असा अन्याय या महिलांवर करू नये. त्यांना एक के-वाय-सी करण्याची त्यांना एक संधी जे आहे ते उपलब्ध करून देण्यात यावी. जर त्या महिला पात्र ठरल्या तर तुम्ही त्यांना लाभ द्या. बाकी जर त्या पात्र नाही ठरल्या तर लाभ नका देऊ. पण असं या लाडक्या बहिणींवर अन्याय करू नका. कारण यांनीही फॉर्म भरलेला आहे, यांनीही चक्रा मारलेल्या आहेत, यांनाही त्रास होतोय की शेजारी 1500 मिळतायत, आम्हाला 1500 मिळत नाही. बरोबर. तर त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र आहेत पण त्यांना हप्ता मिळत नाही. के-वाय-सी न झाल्यामुळं बऱ्याच अशा एकल महिला आहेत ज्यांची के-वाय-सी झाली नाही म्हणून त्यांनाही हप्ता मिळत नाही. तर सरकारला याही व्हिडिओच्या अंतर्गत तीच विनंती करते की असं तुम्ही या योजनेच्या अंतर्गत या महिलांना वगळू शकत नाही आणि यांच्यावर हा अन्याय तुम्ही करू शकत नाही आणि करू नये असा अन्याय या महिलांवर, असंच मला सांगायचंय. आता रक्षाबंधन आलेलं आहे. रक्षाबंधनच्या निमित्तानं दोन्ही लाडक्या भावांकडून आमच्या या लाडक्या बहिणींना जे आहे ते के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्यांना हीच एक ओवाळणी असणार आहे. कारण त्यांना आता 1500 रुपये मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना के-वाय-सी करण्याची संधी द्यावी. जेवढ्याही महिला के-वाय-सी करतील त्या करतील. यावेळेस ज्या महिला के-वाय-सी करणार नाही त्यांना नक्कीच तुम्ही योजनेतून बाहेर काढा. पण एकदा त्यांना आत्ता संधी द्या, जेणेकरून या महिला के-वाय-सी करतील आणि पात्र ठरल्या तर त्या या योजनेचा लाभ घेतील आणि तुमच्याकडून म्हणजे दोन्ही लाडक्या भावांकडून या लाडक्या बहिणींना जे आहे तर रक्षाबंधनची ओवाळणी हीच असेल, ई-के-वाय-सी चालू करून. बरोबर. तर ही ई-के-वाय-सी चालू करा आणि आमच्या या लाडक्या बहिणींना जे आहे तर रक्षाबंधनची ओवाळणी द्या. तुम्ही या योजनेच्या अंतर्गत असं या महिलांवर अन्याय करू शकत नाही. कारण या लाडक्या बहिणी जर पात्र असतील आणि त्यांचा लाभ के-वाय-सी न झाल्यामुळे लाभ बंद झाला असेल तर ह्याच्यामध्ये कोणाची चुकी नाहीये, सरकारची पण चुकी नाहीये आणि यांची पण चुकी नाहीये. या विविध कारणांमुळे या महिलांची के-वाय-सी झालेली नाही. त्यामुळे नक्कीच यांना संधी उपलब्ध करून देण्यात यावी. मी वेळोवेळी ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. मी सरकारपर्यंत ही माहिती सर्व पोहोचवलेली आहे आणि मी कालही माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सरकारच्या वेळोवेळी ज्या आहेत त्या मंत्रिमंडळाच्या बैठका होत असतात. तर या बैठकीमध्ये सरकारने हा निर्णय घ्यावा आणि आमच्या या लाडक्या बहिणींवर अन्याय न करता यांना के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. तुमचं मत या व्हिडिओवर काय आहे? तुम्ही तुमचं मत नक्कीच व्यक्त करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पाहणं आणि शेअर करणं ही तुमची जबाबदारी आहे. मी माझं काम करत आहे. आलं का लक्षात? असेच खात्रीपूर्ण अपडेट सरकारच्या सर्व अपडेटवर पाहण्यासाठी आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा. बाकी तुमच्या कमेंट ज्या असतील त्या व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.